नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। महानगरपालिकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे। नुकताच नागपूर महानगरपालिकेचा सुधारित आकृतिबंध आणि प्रशासकीय सुधारणांचा अहवाल समोर आलेला आहे। यामध्ये नेमकी किती पदे मंजूर आहेत, कोणत्या गटात किती जागा आहेत आणि आयुक्त कोण आहेत, या सर्व बाबींची अधिकृत माहिती या डॉक्युमेंटमध्ये देण्यात आलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या कागदपत्राचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला आगामी भरती प्रक्रियेचा अंदाज जो आहे तो घेता येईल, जसं आपण आतापर्यंत प्रत्येक व्हिडिओजमध्ये घेत आलेलो आहोत। व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करा। ऑफिशियल डॉक्युमेंट मिळवायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप ग्रुप लिंक्स आहेत, जॉईन करा, तिथे मिळून जाईल, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट लिंक आहे, पहिली लिंकला क्लिक करून तुम्ही आर्टिकल गुगलवरती रीड करू शकता। मित्रांनो, हे डॉक्युमेंट मुख्यमंत्री महोदयाच्या 150 दिवसांच्या सेवाकर्मी कार्यक्रमाअंतर्गत तयार करण्यात आलेले आहे। याचा मुख्य विषय आहे सेवाविषयक प्रशासकीय सुधारणा। हे परिशिष्ट ई मधील तक्ता क्रमांक 2 आहे। यामध्ये महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत त्या नमूद केलेल्या आहेत। आस्थापनेचे नाव आहे नागपूर महानगरपालिका, जे नागपूरमध्येच। प्रमुख अधिकारी आहेत डॉक्टर अभिजित चौधरी, जे की आयुक्त आहेत नागपूर महानगरपालिकेचे। मंजुरी दिनांक जर पाहिलं तर या आकृतिबंधाला 8/12/2023 रोजी मंजुरी मिळालेली आहे। हो, 8/12/2023 मध्ये याला मंजुरी मिळालेली आहे। तसेच अग्निशमन व आणीबाणी विभागाच्या आकृतिबंधाला 3 मे 2016 रोजीच मंजुरी मिळालेली आहे। पदसंख्या आणि प्रवर्गानुसार विश्लेषण जर पाहिलं तर बघा, सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे तो हाच आहे, म्हणजे एकूण संवर्ग आणि मंजूर पदे। इथे 4 गट देण्यात आलेले आहेत आणि आपण प्रत्येक गटाची माहिती घेऊया। तर बघा, गट अ 61 एकूण संवर्ग जर पाहिलं की ॲड्रेस 61 आहेत आणि एकूण मंजूर संख्या आहे 309 पद। गट ब मध्ये 31 संवर्ग आहेत, 229 एकूण मंजूर पदसंख्या आहे। गट क मध्ये 102 संवर्ग आहेत, 6534 एकूण पदसंख्या मंजूर आहे। गट ड मध्ये 11 एकूण संवर्ग आहेत, त्यामध्ये 10909 जे पदसंख्या आहे ती मंजूर आहे। अशी टोटल 205 संवर्ग आहेत, म्हणजे कॅडरेज आहेत, आणि 17981 पदे जी आहेत ते मंजूर आहेत। आता याचं विश्लेषण बघूया। तर बघा, गट अ आणि गट ब ही पदे राजपत्रित आणि वरिष्ठ दर्जाची असतात, हे आपल्याला माहित आहे। येथे संवर्गाची सर्वात संख्या मोठी असली तरी प्रत्यक्ष पदे जी असतात ती मर्यादित आहेत। गट क मध्ये पाहिलं तर विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा विभाग येथे 102 वेगवेगळ्या प्रकारचे संवर्ग आहेत आणि तब्बल 6534 पदे मंजूर आहेत। लिपिक, टंकलेखक आणि इतर तांत्रिक पदे यामध्ये येतात। गट ड मध्ये पाहिलं तर ते सर्वात जास्त म्हणजेच 10909 पदे मंजूर आहेत। एकूण विचार केला तर नागपूर महानगरपालिकेत 17981 पदे मंजूर आहेत। ही संख्या खूप मोठी आहे, ज्यामुळे भविष्यात मोठ्या भरती प्रक्रियेची शक्यता निर्माण होते। या डॉक्युमेंटमध्ये केवळ पदांची माहिती नाही तर महानगरपालिकेच्या कामकाजाचे मूल्यमापन म्हणजे जी ग्रेडिंग आहे ती सुद्धा दिलेली आहे। सामान्य प्रशासन विभागाच्या 9 जून 2015च्या शासन निर्णयानुसार या आस्थापनेचे गुणांकन प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। नागपूर महानगरपालिकेला 86 गुण मिळालेले आहेत। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गुणांकानुसार पालिकेची वर्गवारी विशेष प्रशंसनीय अशी करण्यात आलेली आहे। याचा अर्थ असा की प्रशासकीय सुधारणांच्या बाबतीत नागपूर महानगरपालिका उत्तम काम करत आहे। ही माहिती तुम्ही त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर सुद्धा पाहू शकता, तुम्ही व्हेरीफाय करू शकता। तर मित्रांनो, या डॉक्युमेंटवरून एक गोष्ट स्पष्ट होते की नागपूर महानगरपालिकेचा आकृतिबंध जो आहे तो पूर्णपणे अपडेट झालेला आहे। एकूण 17981 मंजूर पदांपैकी किती पदे रिक्त आहेत आणि त्यावर कधी भरती निघणार आहे याकडे आता सर्वांचे लक्ष असेल। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटलेली आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। जर काही टिप्स जर माझ्याकडून पाहिजे असतील तर ते मला विचारू शकता। ही आकडेवारी अधिकृत आहे, त्यामुळे अभ्यासाला गती द्या। गट क आणि गट ड मध्ये सर्वाधिक संधी उपलब्ध आहेत। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण जशी या पदांच्या भरतीची जाहिरात येईल तसा सविस्तर व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल। तसेच मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।